चंद्रपुर में बीते दिनों मनसे संस्थापक राज ठाकरे पहुंचे थे और इस मौके पर चंद्रपुर तथा राजुरा विधानसभा के उम्मीदवारों की उन्होंने घोषणा की। मगर राजुरा विधानसभा के प्रकाश बोरकर ने एक पत्र परिषद लेकर विधानसभा की उम्मीदवारी को लेकर क्या आरोप किया, आइए सुनते हैं सीटीवी प्रतिनिधि मनोज गोरे की इस रिपोर्ट में। हाल में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के संस्थापक राज ठाकरे चंद्रपुर के दौरे पर आए थे और इस दौरे के दरमियान उन्होंने चंद्रपुर विधानसभा तथा राजुरा विधानसभा के लिए उम्मीदवारों की घोषणा की, जिसमें चंद्रपुर विधानसभा के लिए मनदीप रोडे तथा राजुरा विधानसभा के लिए सचिन भोयर के नामों का समावेश है। वहीं राजुरा विधानसभा के उम्मीदवार सचिन भोयर की उम्मीदवारी पर अपनी नाराजगी राजुरा विधानसभा के प्रकाश बोरकर ने व्यक्त की और बताया जा रहा है कि सभा के दौरान दोनों के समर्थकों के बीच में धक्का मुक्की भी हुई। वहीं इस संबंध में प्रकाश बोरकर ने एक पत्र परिषद ली और पत्र परिषद में उन्होंने क्या आरोप किया, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी है। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर येथे दौरा होता व तिथे ते चंद्रपूर जिल्ह्यातील काही जे विधानसभा क्षेत्र आहे तिथल्या तिकिटा घोषित करणार होते। त्या दरम्यान इंडी हॉटेलमध्ये बैठक सुरू होती व बैठकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी चंद्रपूर हा जो विधानसभा क्षेत्र आहे ते एससी राखीव असल्याने तिथं मनदीपभाऊ रोडे यांना तिकीट दिली आणि राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये सचिन भोयर यांना तिकीट दिली। परंतु आमचं एक म्हणणं होतं की राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम जे आम्ही केलं या क्षेत्रामध्ये ते आमचं काम आजपर्यंत आमच्या जिल्हावाडीनं कधीही वरपर्यंत सांगितलेलं नाही। आम्ही निवडणुका लढल्या, ग्रामपंचायत लढली, आवाळपूर असो, नांदा असो, परंतु आजपर्यंत वरच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इकडे येऊन पाहिलं सुद्धा नाही का इकडे आमचे सरपंच आहे, उपसरपंच आहे का, ग्रामपंचायत मेंबर आहे किंवा त्यांचं जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा त्या लोकांनी सुद्धा एक रुपयाचा सुद्धा हातभार आजपर्यंत लावलेला नाही 15 वर्षापासून। तरी पण आपण एक सन्माननीय राजसाहेबांचे एक खंबीरचे सैनिक म्हणून आम्ही त्यांचं कार्य सामोर नेत होतो। ज्यावेळी आता आम्हाला असं वाटलं की या राजुरा विधानसभा क्षेत्रामधून आता आपण एक उमेदवारी मागावी विधानसभेची, परंतु अचानक सचिन भोयर ज्यांचं इथं काही कार्य नाही, फक्त एक त्यांनी आंदोलन लावलं होतं मुरली एग्रोचं, ते पण अनसक्सेस झालं। तिथल्या सुद्धा कामगारांना न्याय मिळालेला नाही। अजूनही ते लोक त्या सचिन भाऊ भोयर यांची वाट बघत आहेत की सचिन भाऊ भोयर हे कधी येतील। त्यांना मागं उपोषण संपल्यानंतर 2 ते 4 वेळा तिथल्या कामगारांनी फोन केला, परंतु सचिन भाऊ त्या कामगारांचा फोन सुद्धा उचलू शकले नाही किंवा 2 वर्षापासून सचिन भाऊ कधी त्या मुरली एग्रोमध्ये येऊन सुद्धा बघितलेले नाही। आज 40 ते 50 लोकांची तिथं रोजीरोटीचा प्रश्न होता। त्या 40 ते 50 कामगारांच्या पोटावर पाय मारण्यात आलं आणि एवढं असूनही जर पक्षांनी त्या सचिन भाऊ भोयरला या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये तिकीट दिली, चला असो, साहेबांना पटलं असेल, साहेबांनी दिलं, पण आम्ही साहेबांचे आजही कार्यकर्ते आहोत, उद्याही कार्यकर्ते राहू आणि नेहमीसाठी राहू। आता काही लोक म्हणून राहिले किंवा पक्षातून हकालपट्टी, अरे त्यांनी आम्हाला पक्षात आणलं का? ते कोण होते आम्हाला पक्षातून हकालपट्टी करणारे? जेव्हा साहेब म्हणतील की यांचा पक्षातून हकालपट्टी झालं त्यावेळी आम्ही जे करायचं आहे ते करू। त्यांनी कधी आणलं का आम्हाला? की त्यांनी या क्षेत्रामध्ये कधी पाहिलं का? या क्षेत्रामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्र असो, कोरपाना असो, ज्योती असो किंवा आपला राजुरा ज्योती गोंडपिंपरी क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये कधी हे भटकून पाहिले का? अरे 2 वर्षापासून जो माणूस इथं आला नाही आणि 15 दिवसामध्ये येऊन म्हणतो का मला तिकीट जाहीर करा, म्हणजे कुठेतरी साठेलोटा चाललेला आहे जिल्हावाडीचा आणि काहीतरी। आम्ही आजही साहेबांचे खंबीर कार्यकर्ते उद्या आहो आणि साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे। आम्ही कुठल्याही पक्षात गेलेलो नाही, आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही। फक्त एवढंच बोलणं आहे की आजपर्यंत आपण कधी पक्षाला काही मागितलं नाही। फक्त एक पहिली वेळ होती की एक आपण राजुरा विधानसभा क्षेत्र हे मागितलं होतं, परंतु ते आमच्या जिल्हावाडीनं असो
किंवा ज्या निरीक्षक आले होते त्या निरीक्षकांना साहेबापर्यंत हा मेसेज पोहोचवला किंवा नाही पोहोचवला हे आम्हाला माहीत नाही। आणि कालचा जो राडा झाला तो सचिन भाऊ भोयर यांचे गुंड्या लोकांनी आमच्या काही कार्यकर्त्यांवर हल्ला केला। त्यांचे जे गुंडे आमच्याकडचे कार्यकर्त्यांनी काही असं केलेलं नाही। ते काय झालं की दालमिया सिमेंट कंपनी कामगार होते काही, त्यांनी तो प्रश्न मांडला। जसं सचिन भाऊ भोयर यांचं तिकीट जाहीर झाल्याबरोबर तिथल्या काही कामगारांनी प्रश्न उपस्थित केला होता की बा एका या माणसाला का तिकीट दिली म्हणून। त्याच्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते होते, जे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते होते, ते आमच्या काही कार्यकर्त्यावर येऊन पडले, त्याच्यामुळे राडा झालेला आहे। आमचा असा कुठलाही उद्देश नव्हता। उलट आम्ही त्यांना असो किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांना आम्ही बघितलं की जिल्हाध्यक्ष त्यावेळी तिथं नव्हते। आम्ही स्वतःच जिल्हाध्यक्षाला आमचा मनदीप भावरोडे यांना जे तिकीट मिळाली होती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही तिथं जाणार होतो, परंतु ते तसं न करता आमचं एक राजीनाम्याचं एक लेटर दिलं होतं किंवा पण ते लेटरसुद्धा आम्ही दिलं नाही। बघू पक्ष काय याच्यानंतर कार्यवाही करतात, काय करतात ते आम्ही पक्षावर सोडलं, राजसाहेब ठाकरेवर सोडलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। साथ ही इस मौके पर उन्होंने अपने आने वाले कदम के संबंध में भी मीडिया प्रतिनिधियों को जानकारी दी। CTV के लिए हमारे प्रतिनिधि। आता मी माझ्या कार्यकर्त्यांचा या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व संपूर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रातील जे माझे कार्यकर्ते माझ्यासोबत जे जोडलेले आहेत त्यांची एक बैठक घेणार आहोत। त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू की काय करायचं, समोरची रूपरेषा आखू। त्या समोरच्या रूपरेषेमध्ये काय निघतं, काय होतं ते आम्ही जरूर आपल्याला कळवू। आणि ज्यांच्यासोबत तुम्ही आहात का बा? नाही, पक्षश्रेष्ठीसोबत तुम्ही काय तुमचं बोलणं झालं का? नाही, पक्षश्रेष्ठीसोबत काही बोलणं झालं नाही। आणि जर त्यांना उमेदवारी द्यायचीच होती तर या 4-6 महिन्याच्या अगोदर जिल्हा बाडीनं असो किंवा वरच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या स्थानिक नेत्यांनी एक बैठक लावायला पाहिजे होती की बाबा आम्ही सचिन भोयरला तिथं पाठवत आहोत राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये, तुमचं म्हणणं काय। एक बैठक सुद्धा यांनी लावलेली नाही। म्हणजे याच्यामध्ये पूर्ण हेतू पुरस्पर येतं जिल्हा बाडीचा पूर्णपणे हे आहे। कार्यकर्ते तुमच्यासोबत आहे की पक्षाचे नेते तुमच्यासोबत आहे, असं तुमचं काय मत आहे बा? आमच्यासोबत राजुरा विधानसभा क्षेत्र, कोरपणा, जिवती आणि गोंडपिंपरी या क्षेत्रातले बहुतांश कार्यकर्ते हे आमच्यासोबत आहेत। मनोज गोरे की रिपोर्ट।